आता आपण बीटा फंक्शनचा टाइप 1 चालू करूयात. बीटा फंक्शनचा टाइप 1 मध्ये अशा प्रकारचं इंटिग्रेशन राहील ज्यामध्ये x मायनस ए आणि b मायनस एक्स या दोन टर्म फिक्स असणार आहे. लक्षात घ्या, या डोक्यावरल्या पॉवर l आणि m या काही पण असू द्या, त्याने काही फरक पडणार नाही. मात्र पॅटर्न जो आहे x मायनस ए आणि b मायनस एक्सचा तो फिक्स असणार आहे. ठीक आहे. मग आता फिक्स पॅटर्न मध्ये बघा, इथे जो a येतो तुमचा लोअर लिमिट आहे, इथे जो b येतो तुमचा अप्पर लिमिट आहे. मग ओळखायचं कसं? एक्झाम्पल समजा, एखादा एक्झाम्पल आहे त्यामध्ये समजा मी इथे घेतला 3 to 7 आणि इथे घेतला मी x मायनस 3 रेस टू 4 आणि 7 मायनस एक्स रेस टू 5. तर ह्या केसमध्ये ऑब्झर्व करा, हे एक्झाम्पल टाइप 1 ला बिलॉंग करते. का? त्याचं कारण काय आहे बघा, एक्सला जो सबट्रॅक्ट करतोय ना तो आपला लोअर लिमिट आहे आणि अप्पर लिमिट मायनस एक्स आहे. याचा अर्थ काय? ह्या दोन ठिकाणी तुम्हाला लोअर आणि अप्पर लिमिट दिसतील. हा 3 तुमचा लोअर लिमिट, 7 अप्पर लिमिट. जर अशा प्रकारचं सम आलं तर त्याला म्हणायचं टाइप 1 एक्झाम्पल. ठीक आहे. मग टाइप 1 मध्ये सबस्टिट्यूशन नेमकं काय करायचं? तर टाइप 1 मध्ये x मायनस ए ला अप्पर मायनस लोअर लिमिट मल्टिप्लाय बाय टी करायचं. दॅट्स इट. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये बघा 2 पासून 5 पर्यंत लिमिट आहे आणि टर्म्स आहेत x मायनस 2, 5 मायनस एक्स. ऑब्झर्व करा, ह्या ठिकाणी तुमचा लोअर लिमिट आहे आणि ह्या ठिकाणी तुमचा अप्पर लिमिट आहे. याचाच अर्थ काय? दिस एक्झाम्पल बिलॉंग्स टू टाइप 1. ओके. सो याला सॉल्व करायचं आहे म्हणजे आपण सबस्टिट्यूशन वापरणार. सबस्टिट्यूशन काय असणार बघा, x मायनस ए म्हणजेच काय? x मायनस 2. पुट x मायनस 2 इज इक्वल टू b मायनस ए इंटू टी म्हणजेच काय? अप्पर मायनस लोअर लिमिट इंटू टी. दॅट इज 5 मायनस 2 इंटू टी. आलं? आता बघा, x मायनस 2 इक्वल टू 5 मायनस 2 इंटू टी. याचाच अर्थ काय? x मायनस 2 इज इक्वल टू 5 मायनस 2 3 असतो, 3t. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय आली? 3t प्लस 2. ओके. आता x ची व्हॅल्यू आल्यानंतर काय करायचं? जसं आपण गॅमा फंक्शनमध्ये केलं तसंच इथे x आला की याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. चेक डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to t dx upon dt, then डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 0. म्हणजेच इथे काय येईल? 3 प्लस 0. सो दिस इम्प्लाय dt तिकडे पाठवा म्हणजे dx ची व्हॅल्यू येईल आपल्याला 3 dt. ओके. तर ह्या दोन गोष्टींचा वापर करून दिलेलं एक्झाम्पल चेंज करायचं आणि दिलेल्या इंटिग्रेशनला पूर्णपणे टी फॉर्ममध्ये आणायचं. इथे सुद्धा गॅमावानीच आहे. आपण पुटिंग करतो, पुटिंग केल्यावर डेरिव्हेटिव्ह काढतो, लिमिट चेंज करतो, एक्झाम्पलला टी फॉर्ममध्ये आणतो आणि सॉल्व करतो. ठीक आहे. बघा, लिमिट आपले ओरिजिनल लिमिट आहेत एक्सचे, आपल्याला लिमिट पाहिजे आता टीची. सो अशा प्रकारे आपण त्याला कन्वर्ट करतोय. बघा, चेक. एक्सचे लिमिट आपले आहेत 2, 5. एक्सचे लिमिट आपले 2, 5 आहे. आता आपल्याला टीचे लिमिट पाहिजे. मग ह्या 2, 5 ला सुटेबल इक्वेशनमध्ये पुट करून आपण टी काढणार. सुटेबल म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यातनं टी काढणं सोपं जाईल. तर आय थिंक सो हे जे सेकंड इक्वेशन आपण केलं आहे ह्या इक्वेशनचा वापर करून आपण टी इझिली काढू शकतो. बघा, एक्सचा लोअर लिमिट 2 घ्या, तो 2 इथे पुट करा. तो 2 जर इथे पुट केला तर 2 मायनस 2 0 आणि 0 इक्वल टू 3t इम्प्लाइज t इज इक्वल टू 0. म्हणजे इथे टीचं लिमिट 0 मिळालं. ठीक आहे. सिमिलरली एक्सचा अप्पर लिमिट 5 आहे, तो 5 घ्या
आणि ह्या ठिकाणी पुट करा. इथे जर पुट केला तर मला मिळेल 5 - 2. 5 - 2 किती आला? 3. 3 = 3t. 3 = 3t इम्प्लाय t = 1. एक कॉमन सेन्स ठेवायचा. बीटा फंक्शनचं स्टँडर्ड लिमिट 0 आहे. याचा अर्थ काय? इथे नंबर काही पण असू द्या, टीचे लिमिट 0 येणार. कोणताही एक्झाम्पल चेक करा, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी टीचे लिमिट हे 0 आणि 1 असणार. ठीक आहे. सो पुढे सबस्टिट्यूशन, डेरिव्हेटिव्ह आणि लिमिट आले की दिलेल्या एक्झाम्पलला चेंज करायचं. आता न्यू इंटिग्रल, न्यू इंटिग्रेशन कोणत्या फॉर्ममध्ये? टी फॉर्म. सो टी फॉर्ममध्ये न्यू इंटिग्रेशन काय असेल बघा. आता x - 2 जो आहे त्याच्या जागेवर डायरेक्टली आपण पुट करणार आहोत 3t, म्हणजे इथे काय येईल? 3tचा क्यूब. ओके. त्यानंतर 5 - x. आता इथे 5 - x आहे बरोबर. मग 5 - xच्या जागेवर मी पुट करणार 3t + 2, म्हणजेच काय मिळेल मला? 5 - 3t + 2 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट रेस टू 2. ओके. त्यानंतर dxच्या जागेवर मी पुट करणार 3dt. ओके. सो न्यू इंटिग्रेशन i = नवीन इंटिग्रेशनच्या लिमिट 0 1 हे लक्षात ठेवा. हे आता टीचे लिमिट आहे. पहिली टर्म आपली काय होती? x - 2. बघून घ्या, x - 2 ला आपण पुट करतोय 3t, पण 3tचा पॉवर 3 घ्यावा लागेल. सो 3tचा थर्ड पॉवर. त्यानंतर 5 - x होता. 5 - x. 5 - x. xच्या जागेवर xची व्हॅल्यू टाकायची. काय व्हॅल्यू येते? 3t + 2. सो इट इज 5 - 3t + 2 ब्रॅकेट रेस टू काय आहे? ब्रॅकेट रेस टू 2 आहे. इथे पॉवर 2 आला आहे. आणि dxची व्हॅल्यू आपण काढली आहे 3dt. अशा प्रकारे दिलेलं एक्झाम्पल मी पूर्णपणे टी फॉर्ममध्ये आणलं आहे. आता टी फॉर्ममध्ये सॉल्व करून बीटा आणायचा आणि बीटाला सॉल्व करायचं. ओके. सो 3t³ तसाच ठेवू तात्पुरता, नंतर ओपन करू त्याला. याला आधी सॉल्व करून घेऊ. बघा 5 मायनस जर मध्ये टाकला इट इज 5 - 3t - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3dt. नेक्स्ट 5 - 2 3 होतो. सो 0 1 3t³ 3 - 3t ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3dt. आलं. जोपर्यंत हे पूर्ण प्रॉपर येत नाही ना तोपर्यंत बाकीच्या टर्मला डिस्टर्ब करायचं नाही. बाकीच्या टर्म ॲज इट इज कॅरी करा. आता बघा 3 - 3t. माझा टार्गेट ऑलवेज रिमेंबर इंटिग्रेशनमध्ये एक अशी टर्म आणायची. ऑलवेज प्रत्येक सममध्ये मी ही टर्म आणायचा प्रयत्न करणार. आयदर 1 - x किंवा 1 - t. ह्या दोन टर्मपैकी कोणती तरी एक टर्म आणण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे. सो 1 - t आणण्यासाठी इथे नीट बघा 3 - 3t ह्या टर्ममधनं जर मी 3 कॉमन घेतला, जर मी हा 3 कॉमन घेतला तर त्या 3 सोबत पॉवरसुद्धा बाहेर येईल आणि आतमध्ये शिल्लक राहील 0 1 3t³. एक 3 दोघांमधनं बाहेर काढा. त्या 3च्या सोबत ही जी पॉवर आहे ही पॉवरसुद्धा बाहेर जाईल 3² आणि आतमध्ये शिल्लक राहील 1 - t ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3dt. लक्षात घ्या कोणत्याही ब्रॅकेटमधनं एखादी टर्म जर बाहेर काढतो आपण, समजा लाईक इथे मी एक्झाम्पल टाकतो. समजा तुम्हाला 5 + 5t ब्रॅकेट रेस टू 10 आहे आणि मला इथे 5 कॉमन काढायचं आहे. तर 5 कॉमन काढत असताना फक्त 5 बाहेर नाही जाणार, त्याच्यासोबत बाहेर जाईल पॉवरसुद्धा. म्हणजेच काय 5चा 10 पॉवर आणि मध्ये 1 + t शिल्लक राहील ब्रॅकेट रेस टू 10. तर अशा प्रकारे जर टर्म कॉमन काढली तर त्या टर्मसोबत काय बाहेर जातो? पॉवर. हे लक्षात ठेवा. आता
इथे सुद्धा तेच केलं आहे मी. 3 बाहेर काढत असताना 3चा पॉवर बाहेर गेला, मध्ये राहील 1 मायनस टी. ओके, नेक्स्ट. आता 3च्या टर्म काउंट करू आपण. 3च्या टर्म बघा, इथे 3tचा क्यूब आहे. इथे जर ओपन केला तर तो होईल तुमचा 0 1 3 क्यूब टी क्यूब. बघा दोघांना पॉवर दिला. हा जो क्यूब आहे हा फक्त एकटा 3चा किंवा टीचा नाही, तो दोघांचा आहे, दोघांना दिला. नंतर 3 स्क्वेअर तसाच, 3 स्क्वेअर पण तसाच. हा 3 डायरेक्टली पुढे लिहा. हा 3 जर पुढे घेतला इथे 3 आला, नंतर 1 मायनस टी, 1 मायनस टीचा स्क्वेअर अँड डी टी. आता टोटल 3 बघा आपल्याकडे, 3 क्यूब 3 स्क्वेअर आणि 3 टोटल किती झाले, 3चा 6 पॉवर बाहेर काढा, 0 1 टी क्यूब 1 मायनस टी ब्रॅकेट स्क्वेअर डी टी. ऑब्झर्व करा, हे जे इंटिग्रेशन आलं आहे हे इंटिग्रेशन आपलं बीटा फंक्शन आहे. ओके, फक्त फरक हा आहे का बीटा फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये मी एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं आणि हे आहे टीच्या फॉर्ममध्ये. चेक बघा, 0 1 आलं आहे, यस, एक्स टू दी पॉवर m मायनस 1 आणि 1 मायनस एक्स टू दी पॉवर n मायनस 1 dx. याचा अर्थ काय, हे टर्म जर मी टीने रिप्लेस केलं तर काय फरक पडणार आहे का, नाही. म्हणजेच काय, टी रेस टू m मायनस 1 1 मायनस टी रेस टू n मायनस 1 जर मी लिहिलं तरीसुद्धा याची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, बीटा फंक्शन ऑफ mnच असणार आहे. याचा अर्थ काय, तुम्ही इंटिग्रेशन एक्समध्ये लिहा किंवा टीमध्ये लिहा, त्याने काय फरक पडतो का, नाही. सो बोथ आर सेम. सो इथे हे जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन बीटा फंक्शन रिप्रेझेंट करतो. सो इट इज 3 टू द पॉवर 6. तसाच बीटामध्ये लिहायचं असेल तर काय करायचं, अशा प्रकारे लिहायचं. आता इथे आपला डेफिनेशनमध्ये एक्स आहे आणि इथे टी आहे, त्याने काय फरक पडणार नाही. टी काय आणि एक्स काय, बोथ आर सेम. मग टीच्या डोक्यावर जो नंबर आहे त्याच्यात फक्त एक ॲड करायचा. ठीक आहे. सिमिलरली या ठिकाणी 1 मायनस एक्स म्हणजे 1 मायनस टीच्या डोक्यावर जो नंबर आहे त्याच्यात एक ॲड करा. 2 + 1 3 झालं. तर अशा प्रकारे दिलेल्या इंटिग्रेशनला बीटामध्ये आणलं आणि हा बीटा कसा सॉल्व करायचा आपल्याला माहिती आहे. सो बीटा 4 3 सॉल्व करायचा असेल तर मी काय करणार, गॅमामध्ये आणणार त्याला ब्रॅकेटमध्ये. बीटा 4 3 म्हणजेच गॅमा 4 गॅमा 3 डिवायडेड बाय गॅमा 4 + 3. गॅमा 4 + 3 7. तर बघा अशा प्रकारे आपण बीटा फंक्शनची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करतो आणि ही व्हॅल्यू आता पुढच्या स्टेपमध्ये काढतो मी पुढच्या पेजवर. सो 3 टू द पॉवर 6 तसाच. गॅमा 4 म्हणजे 3 फॅक्टोरियल, गॅमा 3 म्हणजे 2 फॅक्टोरियल आणि गॅमा 7 खाली काय, गॅमा 7 म्हणजेच 6 फॅक्टोरियल. आणि हे इव्हॅल्युएट कसं करायचं बघा, 3 टू द पॉवर 6 तसाच. 3 फॅक्टोरियल आहे म्हणजेच 3 × 2 × 1. ओके. नंतर 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय, मल्टिप्लाय करायचं त्याला 2 × 1. नंतर 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय, 6 5 4 3 2 1. ओके. आता याला सिम्प्लिफाय करूयात. 3⁶ तसाच. 3 कॅन्सल डायरेक्टली. त्यानंतर 2 आणि 4 कॅन्सल. आता खाली काय उरेल बघा, 1 × 1 1. 3 कॅन्सल आहे. 3ला कॅन्सल केलं मी. त्यानंतर 2 कॅन्सल केला आहे. सो इट इज 2 कॅन्सल 4 कॅन्सल आणि हा 3 कॅन्सल. तर टोटल काय येईल बघा, वरती 1 खाली 6 पंचे 30 आणि 30 दुने 60. इथे काय येणार 60. म्हणजेच काय 3 टू द पॉवर 6/60 हे झालं तुमचं दिलेल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू.
याला पुढे सॉल्व करू शकतो आपण, पण ते काही गरजेचं नाही आहे. चला आता दुसरं एक्झाम्पल बघू. इंटिग्रल 3 to 7 रूटमध्ये x - 3 7 - x. आता ह्या एक्झाम्पल आपण टाईप 1 का म्हणायचं, त्याचं कारण हे की आपण हा जो अंडर रूट आहे हा दोघांना सेपरेट देऊ शकतो. म्हणजेच काय, 3 to 7 x - 3 चा अंडर रूट म्हणजेच हाफ आणि 7 - x चा अंडर रूट म्हणजेच काय, 7 - x चा हाफ. अशा प्रकारे आपण तो रूट दोघांना सेपरेट देऊ शकतो. ठीक आहे. आता जर नीट पाहिलं तर हे एक्झाम्पल टाईप 1 ला बिलॉंग करत आहे. त्याचं कारण काय, कारण इथे लोअर लिमिट आणि अपर लिमिट जे दिसत आहे 3 7 तेच नंबर तुम्हाला इथे दिसत आहे बघा. 1 3 आणि हा 7. x - 3 म्हणजे लोअर लिमिट आणि 7 - x म्हणजेच अप्पर लिमिट. यामुळंच आपण काय करतोय, आता याला पुट करतोय. सो पुट पहिली टर्म पुट करायची, x - 3 ला t पुट करायचा, सॉरी अप्पर मायनस लोअर लिमिट इंटू t. म्हणजेच काय, 7 - 3 इंटू t. हे फिक्स लक्षात ठेवा की पहिल्या टर्मला आपल्याला पुट करायचं. पण लक्षात ठेवा पहिल्या टर्मला पुट करत असताना त्याचा पॉवर घ्यायचा नाही आहे. लक्षात ठेवा फक्त काय घ्यायचं आहे, x - 3 इज इक्वल टू अप्पर मायनस लोअर इंटू t. आता याला सॉल्व करा. x - 3 काय मिळेल मला बघा, x - 3 इज इक्वल टू 7 - 3 म्हणजे 40. 3 तिकडे शिफ्ट करा, x इज इक्वल टू 40 प्लस 3. तर अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू आलेली आहे आणि ह्या x च्या व्हॅल्यूचं आपण आता डिफरन्शिएशन करणार, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. सो टेक द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t. Differentiate with respect to t will be derivative of x dx upon dt, then derivative of 40 4 and derivative of 3 0. याचाच अर्थ dx ची व्हॅल्यू काय येणार आहे, 4 इंटू dt. कारण हा dt तिकडे शिफ्ट करून दिला आपण, 0 तर लिहायची गरज नाही, फक्त 4 येतो. dt तिकडे गेला तर 4 dt होईल. आणि देअरफॉर या दोन गोष्टींचा वापर आपण दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पुट करण्यासाठी करणार आणि त्याला पूर्णपणे टीच्या फॉर्ममध्ये आणणार. पण त्याच्या आधी आपल्याला लिमिट चेंज करावं लागतील. सो लिमिट आहेत आपले ओरिजिनल लिमिट दिले आहेत 3 7 आणि आपल्याला पाहिजे टीचे लिमिट. आता मी मागच्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, टीचे लिमिट हे डायरेक्टली ऑलवेज 0 1च येणार. त्याचं कारण काय, कारण बीटा फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये इंटिग्रेशनचं लिमिट 0 1 आहे. देअरफॉर हे फिक्स 0 1 असणार. त्याचं कारण काय बघा, हा 3 घ्या, हा 3 जर मी इथे पुट केला तर 3 - 3 0 0 इज इक्वल टू 40 म्हणजे टीची व्हॅल्यू काय आली 0. ओके. सिमिलरली इथे जर 7 घेतला, 7 जर इथं पुट केला तर 7 - 3 4 येणार, 4 इक्वल टू 40, 4 4 कॅन्सल, टीची व्हॅल्यू काय येणार 1. याचा अर्थ काय आहे, प्रत्येक सममध्ये हे जे लिमिट आहे 0 1 हे कॉमन असतील. ठीक आहे. आता हा बॉक्स दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये पुट करून त्याला चेंज करायचं. आता लिहिणार मी न्यू इंटिग्रल कोणत्या फॉर्ममध्ये, टी फॉर्ममध्ये. सो टी फॉर्ममध्ये नवीन इंटिग्रेशन कसं लिहायचं बघा. सगळ्यात आधी हा जो 3 7 आहे, हा 3 7 आता तुमचा काय होईल 0 1. नेक्स्ट x - 3 च्या जागेवर डायरेक्टली आपण पुट करणार 40, पण 40चा पण रेस टू हाफ राहील तो. ठीक आहे. नेक्स्ट 7 - x आहे, 7 मायनस तसाच ठेवायचा. हा जो x आहे त्याच्या जागेवर तुम्ही पुट करणार 40 प्लस 3 म्हणजेच तुमचा पुढचा टर्म. आणि हां शेवटी dxच्या जागेवर पुट करणार 4 dt. सो बघा पहिली टर्म x - 3 म्हणजेच काय 40. I इज इक्वल टू 0 1. पहिली टर्म आपली x - 3 होती म्हणजेच काय 40चा रेस टू हाफ. त्यानंतर 7 - x
7 मायनस एक्स, एक्सची व्हॅल्यू काय होती 40 प्लस 3, सो इट इज 40 देन 40 प्लस 3. इथे लिहिणार मी 7 मायनस एक्स म्हणजे 7 मायनस एक्सची व्हॅल्यू टी फॉर्ममध्ये आलेली, ती काय आहे 40 प्लस 3. ब्रॅकेट रेस टू हाफच आहे इथे पण. आणि डी एक्सची व्हॅल्यू आपली आली आहे 4 डी टी. डी एक्स म्हणजेच 4 डी टी. लक्षात घ्या मी पूर्ण इंटिग्रेशनला चेंज केलं आहे टी फॉर्ममध्ये. आता याला सॉल्व करू, बीटामध्ये कन्वर्ट करू. या ब्रॅकेटला अजिबात ओपन करू नका, जोपर्यंत हा सॉल्व होत नाही ना तोपर्यंत याला फक्त कॅरी करायचं. सो 0 1 40 रेस टू हाफ तसाच, नंतर 7 मायनस हा 7 मायनस मायनस जर मध्ये टाकला तर तो होईल 40 मायनस 3 ब्रॅकेट हाफ 4 डी टी. नेक्स्ट 7 मायनस 3 4 म्हणजे 0 1 40 रेस टू हाफ तसाच, हा होईल तुमचा 7 मायनस 3 4 मायनस 40 रेस टू हाफ 4 डी टी. नेक्स्ट मागच्या सममध्ये मी सांगितलं आपल्याला ह्या ठिकाणी 1 मायनस टी आणायचा आहे. मग 1 मायनस टी आणण्यासाठी मी काय करणार, हा 4 दोघांमधनं कॉमन घेणार, पण त्या 4च्या सोबत हा जो पॉवर आहे तो सुद्धा बाहेर येईल. म्हणजेच काय 0 1 40 रेस टू हाफ. आता मात्र आपण ओपन करू शकतो याला, इथे पण ओपन करून द्या. 40 रेस टू हाफ जो आहे तो असेल तुमचा 4 हाफ टी हाफ. ओके, दोघांना दिला तो. आता यातला जर 4 बाहेर काढला तर त्या 4 सोबत 1/2 पण बाहेर जाईल. म्हणजेच काय 4 हाफ आणि आतमध्ये असेल 1 मायनस टी रेस टू हाफ. ओके, बघून घ्या 4 4 कॉमन काढला आहे आणि मध्ये राहील 1, इथे राहील टी. नेक्स्ट 4 डी टी तसाच. पुढे टोटल मोजा. आता हा 4चा हाफ, हा 4चा हाफ आणि हा 4 द पाहिलं तर 4चा हाफ किती झाला 2, ह्या 4चा हाफ 2 2 2 जा 4 आणि 4 4 जा 16. सो टोटल 16 जो आला आहे तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. सो इंटिग्रेशनच्या बाहेर 16 0 1 मध्ये टी रेस टू हाफ 1 मायनस टी रेस टू हाफ इंटू डी टी. चेक करा 4 हाफ म्हणजे 2, 4 रेस टू हाफ म्हणजेच काय स्क्वेअर रूट 4. स्क्वेअर रूट 4 किती असतो 2. 4 रेस टू हाफ म्हणजे काय रूट 4. रूट 4 किती असतो 2. 2 इंटू 2 4, इथपर्यंत 4 आलं आणि हा 4 आणि शेवटचा 4 किती झाला 16. तो 16 मी इकडे बाहेर काढला आहे. ठीक आहे. नेक्स्ट 16 हे जे इंटिग्रेशन आहे हे बीटा रिप्रेझेंट करतो. बीटा ऑफ काय बघा पॅटर्न तोच आला आहे. 0 1 आला का समजायचं याला आपण बीटामध्ये आणतो. आता 0 1 म्हणजेच बीटा. सो टीचा जो पॉवर आहे त्या पॉवरमध्ये किती ॲड करायचा 1 1/2 प्लस 1 3/2. सिमिलरली 1 मायनस टीचा जो पॉवर आहे त्यामध्ये पण 1 ॲड करा 1/2 प्लस 1 3/2. आणि बीटा ऑफ 3/2 3/2 आपण इझिली सॉल्व करतो गॅमामध्ये आणून. याला गॅमात आणायचं. आता बीटा 3/2 3/2 म्हणजेच काय गॅमा 3/2 डिवायडेड बाय गॅमा 3/2 प्लस 3/2. आता 3/2 प्लस 3/2 जर केलं तर आपल्याला काय मिळणार बघा 3/2 प्लस 3/2. तर पुढच्या स्टेपमध्ये मी इथेच लिहितो बघा 16 इंटू 3/2. ह्या 3/2ला आपण असं लिहू शकतो बघा 1 कमी करा, 1 कमी केला आणि डायरेक्टली गॅमा 1/2 लिहायचं त्याचं. ठीक आहे. सिमिलरली ह्या 3/2ला आपण काय लिहिणार तेच. मग ह्या दोघांचा काय होईल इथे स्क्वेअर डिवायडेड बाय 3/2 प्लस 3/2 3 प्लस 3 6 6/2 6/2 किती झाला गॅमा 3. लक्षात घ्या मी मागच्या बेसिकमध्ये गॅमा फ्रॅक्शन कसा काढायचा तो सांगितला आहे तुम्हाला. बघा परत सांगतो मी तुम्हाला 3/2 काढायचा आहे बरोबर. आता हा जो 3/2 आहे हा स्टार्ट करताना काय करायचं
आधी स्टार्टिंगला 1 कमी करायचं. 1 जर कमी केला 3/2 - 1 1/2. मी सांगितलं आहे तुम्हाला स्टॉप कधी करायचं, 1/2 आला का थांबून घ्यायचं आणि शेवटी काय लावायचं, गॅमा ऑफ 1/2. पण गॅमा ऑफ 1/2 काय असतो, √π, म्हणजेच 1/2 × √π. हे झालं दिलेल्या गॅमाचं आन्सर. ओके, मग गॅमा 3/2 काय असतो, 1/2 गॅमा 1/2. पण इथे 2 वेळा येतो, इथे पण आणि इथे पण. मग 2 वेळा असल्यामुळे काय केलं मी, एकदाच लिहिलं आणि त्याचा स्क्वेअर घेतला. ठीक आहे, आता सॉल्व. 16 तसाच 1/2 गॅमा 1/2. गॅमा 1/2 √π असतो, त्याच्यामुळे 1/2 × √π चा स्क्वेअर डिवायडेड बाय गॅमा 3 म्हणजे 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल किती असतो, 4. तर पुढच्या स्टेपमध्ये आपण त्याला लिहिणार 16 × गॅमा 1/2. पुढच्या पेजवर घेतो मी 16 आणि 2 बघा, 16 वरती आहे आपला 1/2 √π चा स्क्वेअर, खाली आलाय 2 फॅक्टोरियल. आता सिम्प्लिफाय बघा, 16 तसाच 1/2 आणि √π चा स्क्वेअर जर घेतला तो येईल 1/4 आणि √π चा स्क्वेअर पाय डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल काय असतो, 2 × 1. म्हणजेच हा काय होईल बघा, 16 आणि 2 किती होईल, 8. इथे आपल्याकडे 8 येईल आणि ह्या ठिकाणी 1/4 पाय. 1/4 पाय जर सॉल्व केला तर आपल्याला मिळेल 8 × π/4 असं लिहू शकतो आपण त्याला. येस, 8 × π/4 म्हणजेच काय, 8π/4. 8π/4 म्हणजेच 2π. तर याचा आन्सर आलं आपलं 2π. ओके, बघून घ्या. स्टार्टिंगला रूट काढून हाफ केलं, टाइप 1 असल्यामुळे पुट केलं, x काढला, डिफरन्शिएट केल्यावर चेंज द लिमिट, नंतर न्यू इंटिग्रल इन द फॉर्म ऑफ t. न्यू इंटिग्रल आलं, त्याला सिम्प्लिफाय केलं, बीटामध्ये आणलं, बीटामध्ये आणून सॉल्व केलं आणि हे सॉल्व केल्यानंतर ही झाली त्याची व्हॅल्यू. सो दिलेल्या एक्झाम्पलची व्हॅल्यू 2π आली. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय मी होमवर्क करायला. बघा, इंटिग्रल 3 to 7 x - 3 7 - x raised to 1/4 1/4. पॅटर्न बघा टाइप 1 मध्ये. त्याचं कारण इथे तुमचं लोअर लिमिट आहे, इथे तुमचं अप्पर लिमिट आहे. याला सिम्प्लिफाय करा आणि हे आन्सर आणा. ठीक आहे.